हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जो चक्रवाढ व्याज आहे हे आपण टॉपिक घेऊन आलो या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर बघा, एकदम सहज सोप्या पद्धतीने सूत्राचा वापर न करता फक्त शॉर्ट पद्धतीने आपण गणित सगळे सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर बघा, पहिला जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवर बघा. प्रश्नामध्ये पहिला प्रश्नामध्ये बघा, प्रश्न आहे बघा, दशादशे 10% दराने 2,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न पहिला आहे. तर बघा, याला बघा एक रेशो आहे, त्या रेशोनुसार आपण सॉल्व्ह करूया. तर बघा, या जर 2 वर्ष तुम्हाला विचारलं चक्रवाढ व्याजमध्ये, तर रेशो का वापरायचं, 2 आणि 1 हा रेशो वापरायचा आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं आहे की 2 वर्षाचं काढायचं आहे. म्हणजे काय की आता 10% दराने, बरोबर आहे. आता दर किती आहे, 10%. किती किती रक्कमवर आहे, 2,000. मग 2,000चे 10% काढायचे. 2,000चे 10% कसे काढणार बघा, इथं साईडला मी लिहितो. इथं हे 2,000 लिहायचे आणि त्याच्यावर किती, 10% टक्के दिले, छेदामध्ये 100 लिहा. ओके, तर याला सॉल्व्ह करायचं आहे. टक्के काढूया आपण. तर बघा, हे शून्य, इकडचा बी शून्य आणि इकडचा बी शून्य, काय झालं, राहिलं किती मग, 10,000चे 20,000चे 10% किती होणार, 200 रुपये. मग 200 रुपये कुठे लिहायचं, इथं लिहायचं या पहिल्या रेशोवर. आणि दुसऱ्या रेशोवर काय करायचं, जे 200 आहे या 200वर परत 10% काढायचे. 200वर 10% काढणे म्हणजे कसं होतं बघा, की कसं करायचं, इथं समजण्यासाठी लिहितोय मी. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही काढू शकता, समजण्यासाठी ज्याला समजत नाही त्यांसाठी मी टक्केवारी काढतोय. ठीक आहे, तर बघा, आता बघा, हे शून्य कॅन्सल होतं, इकडचा बी शून्य आणि इकडचं बी शून्य कॅन्सल होते. म्हणजे काय करायचं, 200वर 10% परत किती होतात, 20 होतात. ओके, तर आता काय करायचं आहे की या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा गुणाकार करायचा आहे. तर बघा, 2 गुणिले 4, 400, बरोबर आहे. हे 2 आणि 2 किती होतात, बेदोन्ही 4 होतात, वरचे 2 शून्य 400. आणि नंतर अधिक करायचं. आता 1 गुणिले 20 किती होतात, 20 होतात. ओके, तर बघा, 400 अधिक 20 किती झाले, 420. म्हणजे काय, प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. तर आपण बघा, जर 2 वर्ष विचारलं, 2:1 हा रेशो वापरायचा आहे आणि त्याच्यावर टक्केवारी काढून आपला आन्सर निघून जाईल. ऑप्शन नंबर कुठे दिसतो, सी मध्ये याचं उत्तर दिसतं या ठिकाणी. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे बघा, सेम तसाच आहे. दशादशे 20% दराने 4,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, सेम तसंच काढायचं आहे. 2 वर्ष विचारलेला रेशो का वापरणार 2:1 वापरणार. ओके, तर आता काय करायचं आहे की या 4,000चे 20%, बरोबर आहे, 4,000चे 20% काढायचे आहे. तर बघा, डायरेक्ट पण सांगू शकतो मी, पण तुम्हाला समजण्यासाठी मी हे सांगतो. ठीक आहे, तर बघा, हे शून्य इकडचा, इकडचा बी शून्य आणि इकडचा बी शून्य कॅन्सल झाला. 4 2 8, म्हणजे 4,000चे 20% किती होतात, 800 होतात. मग काय करायचं, तर 800 लिहायचे. ओके, आता नंतर या रेशो खाली, आता परत 800चे 10% जर काढलं तर तुमचं किती वाले, 160 आले. ठीक आहे, असंच काढायचं आहे. आता यांचे काय करायचे, आता यांची दोघांची करा बेरीज. या दोघांची काय करायची आहे, सॉरी, पहिले आपण काय करूया, बेरीज नाही करायची. ओके, हे राहिले ना वरचे दोघांचं, हे दोन जो रेशो आहे दोघांचं काय करायचं, गुणाकार करायचं. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार किती होतात, 800 गुणिले 2 1600 होतात. 1600 लिहायचे आणि नंतर अधिक लिहायचं. परत 1 गुणिले 160 किती होतात, 160 होतात. आता यांची काय करायची, बेरीज करायची. ओके, तर बेरीज बघा, यांची जर बेरीज केली आपण दोघांची, 1600 अधिक 160 किती होतात, 1760. म्हणजे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती असणार, 1760, जो ऑप्शन नंबर बी या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे, सेमच आहे. दशादशे 10 दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रव्याज जेव्हा 2 वर्षाचे विचारले जातात चक्रवाढ व्याज, तेव्हा आपण रेशो एकच वापरतो, काय, 2:1 वापरायचा. ठीक आहे, 2:1. ठीक आहे, आपल्याला फ्रॅक्शन थ्रू पण काढता येतो. ठीक आहे, फ्रॅक्शन थ्रू पण इझी जातो आणि हे पण इझी जातो. ठीक आहे, कोणतेही काढा. तर आपण काय करू, पहिले रेशोवरच आपण शिकूया पूर्ण. ठीक आहे, तर आता मी काय म्हणलं होतं की 10%, आता 5,000 10% किती होतात, 500 होतात. मी तुम्हाला आता सांगितलं कसं टक्केवारी काढायचं आहे ते. ठीक आहे, तर तसं त्या पद्धतीने काढायचं आहे. मग 5,000चे 10% किती होतात, इथं 500 होतात, तिथं 500 लिहायचं. नंतर काय करायचं आहे, या 500वर 10% काढायचे. या 500वर किती काढायचे आहेत, 10% काढायचे आहेत. आता 500वर सरळ 10% बघा, हे 0 बघा, इथलचं 0 सरळ राहिलं काय, 50. ठीक आहे, फास्टमध्ये काय सांगितलं, कारण तुम्हाला मी पहिला प्रश्न त्याच्यामध्ये टक्केवारी कशी काढायला ते सांगितलं, म्हणून फास्ट सांगितलं. ठीक आहे, आता हे दोघंच गुणाकार करा, किती होतात, 1000 होतात. मग काय करायचं, इथं 1000 लिहायचं. ओके, आणि नंतर अधिक करायचं, या दोघांचा गुणाकार करा, 50 होते. ओके, आता यांच्या सगळ्यांची बेरीज करा, किती होतात, 1050.
म्हणजे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होणार 1050, जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न बघा, दशादशे 5 दराने, दर म्हणजे टक्केवारी असतो, ठीक आहे, 5 दराने 2000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न आहे. मग आता बघा डायरेक्ट मी तुम्हाला काय सांगतो बघा, 2 वर्ष तर आले ना, मग काय करायचं 2 असं एक हे रेशो आपलं फिक्स आहे. तर मग काय करायचं आहे, आता 5% दर म्हणजे काय टक्के असते, दर म्हणजे काय असते टक्के असते. आता 5च्या मागे टक्के असतं, टक्के म्हणजे नेहमी काय असतं, टक्के कसं असतं असं असतो, टक्के म्हणजे काय असतं 100 असतं, बरोबर आहे. मग काय करायचं, 100च्या मागे 2 शून्य कॅन्सल होते, इकडचं बी 2 शून्य कॅन्सल करायची. तर राहिलं काय सरळ करायला की आता इथं 5 गुणिले 20 राहिलं, किती होतात 100. म्हणजे आपण सरळ काय केलं की 2000चे 5% किती होतात 100 होतात, मग 100 इथे लिहायचं, ठीक आहे. आणि परत काय करायचं आहे, 100चे तर 5% काढायचे, 100चे 5% किती होतात 5 होते, इथं 5 लिहायचं, ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. बघा या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा गुणाकार करा, 200 होतात, 100 गुणिले 2 म्हणजे 200 होतात, या अधिक 1 गुणिले 5, या दोघांचं बेरीज करा 205, हे आपलं काय असणार उत्तर असणार. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. समोरचा प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी आपण प्रश्न चेंज केलेला आहे. आता 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे. दशादशे 10 दराने 10,000 रुपयांचे 3 वर्षात चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग बघा सेम तसंच काढायचं आहे आपल्याला. तर बघा काय करायचं आहे, जर 3 वर्षाचं विचारलं तर त्याला बघा रेशो का वापरायचं 3, 3 आणि 1, ठीक आहे. मी या प्रश्नाला दोन प्रमाणे तुम्हाला सॉल्व करून देणार आहे, 2 ट्रिक्सप्रमाणे, ठीक आहे. तर पहिले आपण रेशो थ्रू करूया. तर पहिले काय करायचं आहे की 10,000वर 10% किती होतात 1000 होते, मग कुठे लिहायची इथं 1000. तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये की टक्केवारी कशी काढतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये डायरेक्ट आपण काढूया. तर बघा 3000चे 10% किती होतात 1000 होतात, इथं 1000 लिहायचं पहिल्या रेशोवर, ठीक आहे. आता दुसऱ्या रेशोवर काय करायचं, दुसऱ्या रेशोवर काढताना या दुसऱ्या रेशोवर काढताना की 1000चे 10% काढायचे, 1000चे काय काढायचे 10%, 1000चे 10% किती होतात 100 होतात, इथं लिहायचं 100 दुसऱ्या रेशोमध्ये. आणि तिसऱ्या रेशोमध्ये परत काय करायचं की या 100वर 10% काढायचे, 100वर 10% किती होतात तिथं 10 होते, इथं लिहायचं 10. आता यांचं सगळ्यांचं काय करायचं गुणाकार करायचं आहे, ठीक आहे. तर बघा पहिले काय करू आपण, हे दोघंच गुणाकार किती होतात 3000, इथे लिहायचं 3000, ठीक आहे. 3000 अधिक करायचं, नंतर या दोघाचा गुणाकार 100 गुणिले 3 300 होतात, परत काय करायचं अधिक 1 गुणिले 10, इथं 10च होते. आता यांचं सगळ्याचं जर आपण बेरीज केली तर किती व्हायले 3000 हे 300, 3310, 3310 याचं उत्तर यायला या ठिकाणी, ठीक आहे. हे बघा ऑप्शन बी मध्ये याचं उत्तर आहे. तर बघा हे पहिले तुम्हाला पहिली मेथड सांगितली. आता दुसऱ्यामध्ये काय करायचं बघा, आता दुसरी ट्रिक सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर थोडा रफ करतोय. तर बघा काय करायचं आहे की आता याच्यामध्ये जो दर दिलेला आहे 10, ठीक आहे, 10मध्ये काय करायचं जेव्हा फक्त आपल्याला जेव्हा दर 10 दिलेला असतो त्याच्यामध्ये एक ॲड करायचं, किती होतात 11 होतात. हे 10 दर आहे ना, 10मध्ये एक करायचं ॲड, किती होतात 11 होतात. आणि छेदामध्ये काय करायचं आहे तो दर दशाल तसं लिहायचं आहे, ठीक आहे. तर जर याला म्हटलं त्याला आपण अमाऊंट म्हणतो, खालच्याला आपण मुद्दल म्हणतो. अमाऊंट म्हणजे रक्कम आणि खालचं काय असते मुद्दल, म्हणजे काय 10वर 1 रुपये टक्के असं असते त्याचा अर्थ, ठीक आहे. आता काय करायचं आहे की याला वर्ग याच्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. आता 3 वर्ष विचारलं ना, इथं 3 लिहून टाकायचं, याचं घन करून टाकायचं, ठीक आहे. आता डायरेक्ट याचं घन काढायचं आहे. 11चा घन 1331 होते, 1331 आणि 10चा घन 10,000 होते, ठीक आहे. आता काय करायचं आहे की गुणिले करायचं, मुद्दल किती आहे इथं 10,000 आहे, इथं लिहायचं 10,000, ठीक आहे. इथं काय करायचं 10,000. आता काय करायचं बघा, आता इथं मुद्दल किती आहे इथं 10,000 आहे, काय एकदा चेक करू द्या, ठीक आहे. तर मुद्दल किती आहे 10,000 या ठिकाणी, ओके. तर इथं काय होतं की 10चं घन 10,000 नाही होत, किती होते 1000 होते. इथं आपलं थोडं हे झालं, ठीक आहे. याला आपण काय करू रफ करूया इथे, हां, ठीक आहे. तर बघा आता किती किती झाले इथं बघा, हे 3 शून्य इथलचे 3 शून्य गेले, 1331 गुणिले 10 किती होतात 1300 नाही सॉरी. तर काय होणार माहिती का 13,310 होणार, 13,300 दोघाचं गुणाकार 1331 गुणिले 10,000 केलं तर किती झाले 13,310. याच्यामधून जी इथं मुद्दल दिलेली आहे म्हणजे रुपये दिलेले आहे ते वजा बाकी करायचं 1000, हे 10,000, ठीक आहे. आता याला जर सॉल्व केलं तर उत्तर काय येतो बघा, याला जर सॉल्व केलं तर उत्तर काय येतो की
310 हे आपलं उत्तर असेल या ठिकाणी, जो ऑप्शन नंबर बी. बघा सेम आहे, एक रेशो थ्रू सांगितलं आपण आणि काय काय सांगितलं आपण की रेटद्वारे आपण कसं आपण त्याच्यामध्ये फ्रॅक्शनद्वारे आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. दोन पद्धती सांगितले. ठीक आहे, समोरचा प्रश्न बघूया याच प्रकारे. बघा प्रश्न आहे, दशादशे 10,000 आणि 20,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न आहे. सेम बघा रेशोनी सॉल्व्ह करू शकता किंवा फ्रॅक्शननी सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर मी रेशोनच सॉल्व्ह करणार आहे. तर बघा 3 वर्षाचं विचारलं आहे, मग काय वापरायचं रेशो आपलं 3, 3 आणि 1 हा रेशो वापरायचा आहे. मग मी काय सांगितलं होतं की आपण कशावर रेटवर आपण जे मुद्दल दिले ते मुद्दलवर आपण काय करतो की टक्के काढतो 10%. बघा इथं काय दिले, इथं रुपये काय दिले 20,000वर 10% किती होतात, इथं 2,000 होते. मग इथं काय करतो मी, इथं 2,000 लिहितो. ठीक आहे, आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये दुसऱ्या रेशोला येताना काय करायचं की 2,000वर परत 10% काढायचे, किती होतात 200 होतात. मग काय करायचं 200 लिहायचं. परत काय करायचं की तिसऱ्या रेशोवर जाताना 200वर 10% काढायचे, किती होतात 20 होतात. ठीक आहे, आता मी काय म्हणलं होतं यांचं काय करायचं गुणाकार, 3 दोन्ही 6 म्हणजे 6,000 झाले इथं. ओके, 6,000 अधिक 3 गुणिले 200 किती होतात 600 होतात. आणि परत अधिक करायचं 1 गुणिले 20 किती होतात 20 होतात. सगळ्यांची बेरीज करा, 6,620. 3 वर्षाचं काय असणार चक्रवाढ व्याज, जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल. समोरचा प्रश्न बघूया. बघा हा प्रश्न दिलेला आहे, दशादशे 2,000 आणि 20,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न विचारलेला आहे. सेम तेच रेशो यूज करायचं आहे, काय 3, 3 आणि 1. ठीक आहे, म्हणलं त्याचप्रमाणे बघा काय करायचं आहे की 20,000वर 2%, 20,000वर 2% किती होतात 400 होते. किती होते 400. बघा इथं काढून दाखवतो की 1, 2, 3, 4 शून्य गुणिले 2% दिले म्हणून छेदामध्ये 100. ठीक आहे, तर बघा हे दोन शून्य कॅन्सल झाले, 2 गुणिले 4 आणि वरचे 2 शून्य 400 आले, इथे लिहू आपण 400. ठीक आहे, परत काय करायचं या 400वर काय करायचं 2% काढायचे. 400वर 2% किती होतात 8 होते, इथं 8 लिहायचं. आणि परत काय करायचं आहे की हे 8वर काय करायचं आहे की 2% काढायचं आहे. मग बघा 8वर 2% कसे काढतात, तर काय करायचं आहे बघा 8 गुणिले 2/100 आहे. ठीक आहे, दोघांचा गुणाकार करा 16 होतात. आता इथं काय करायचं आहे, छेदामध्ये 100 आहे म्हणजे 2 शून्य, 2 घर सोडा आणि शून्य द्या 0.16. मग 8%, 8ने 2% किती होतात 8, जर 8च्या रक्कमवर 2% किती होतात 0.16 होते. ठीक आहे, आता यांचं काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर बघा गुणाकार करूया. तर बघा 3 गुणिले 400 किती होतात 1200 होतात, 1200 लिहायचं आहे. आणि नंतर परत काय करायचं आहे की अधिक करा, इथं 3 गुणिले 8 24 होतात, 24 लिहायचे. अधिक 1 गुणिले 0.16 0.16 होते. ओके, सगळ्यांची बेरीज करा. सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येतो बघा, हे 1200 आणि हे 24 किती होतात 1224. ठीक आहे, आता इथं 0.16 आहे, इथं पॉईंट लिहा, इथं 0 लिहा, म्हणजे उत्तर काय असणार 1224.16. तर इथं बघा इथं पाहिजे आपल्याला किती की 1224 पाहिजे इथं. ठीक आहे, तर उत्तर आपल्याला काय असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजे उत्तर काय असणार आहे 1224.16. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा प्रश्न चेंज आहे. प्रश्नामध्ये काय विचारलं, दशादशे 10,000 आणि 2800 रुपयांचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता 1.5 वर्षाचं विचारलेलं आहे. असं प्रश्न विचारलं तर पहिले काय करायचं, पहिले 1 वर्षाचं काढायचं आणि नंतर काय करायचं 1.5 वर्षाचं काढायचं, म्हणजे अर्ध्या वर्षाचं काढायचं. ठीक आहे, तर बघा करताना काय करायचं आहे, सरळ आपण ट्रिक वापरूया. पहिले काय करायचं आहे की आपण पूर्ण 1 वर्षाचं काढूया. 1 वर्षाचं 2800 रुपयावर 10% किती होतात बघा, 2800 रुपयावर 10%. आणि इथं लिहितो बघा हे 2800 आहे. ठीक आहे, याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे 10% काढायचं आहे. ओके, तर बघा सॉल्व्ह करायचं आहे. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल झाले. 28 गुणिले 10 280, म्हणजे 2800 रुपयावर 10% किती होले 280, म्हणजे हे 280 पहिल्या वर्षाचं झालेलं आहे. ठीक आहे, पहिल्या वर्षाचं. आता आपल्याला आता दुसरं वर्ष काढताना काय करायचं आहे निम्मे काढायचं आहे. म्हणजे हा पहिला वर्ष आहे याचं निम्मे करायचं, म्हणजे अर्धा वर्ष निघून जाईल. बघा 280चं निम्मे काय होणार 140 होणार, 140 लिहायचं. म्हणजे हे झालं तुमचं अर्धा वर्षाचं. ठीक आहे, आता याच्यावर पण चक्रवाढ व्याज असणार. मग याच्यावर काय करायचं आहे 140वर 10% किती होतात 14 होतात, मग इथे लिहायचं 14. कळलं, तर आपण काय केलं पहिल्यामध्ये की 28वर 10% 1 वर्षासाठी काढलं झालं. आता आता इथं निम्मे विचारलं म्हणून काय केलं आपण 1 वर्षाचं निम्मे होणार किती 140. आणि काय चक्रवाढ व्याजावर व्याज असते 140वर 10% काढायचे
14 होतात. मग यांच्या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येतो बघा, ती उत्तर येतो 434. म्हणजे उत्तर काय असणार आपलं 434. म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. जो समोरचा प्रश्न आहे तुम्हाला मी होमवर्कसाठी ठेवते, तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. आता बघा कसा व्हिडिओ वाटला ते पण सांगायचं आहे आणि समोरचं आपण जे टाईप आहे चक्रवाढचं ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तोपर्यंत व्यवस्थित बघायचं आहे. आपल्याला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. धन्यवाद.